हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण मागच्या पार्टमध्ये आपण हा पॉट बनवला होता. तर आपण आता ह्या पॉटमध्ये ठेवण्यासाठी एक फ्लावर बनवणार आहोत आणि ते आपण रोज फ्लावर बनवणार आहोत. तर चला बघूया. तर सर्वात अगोदर आपण हा धागा आपल्या ह्याच्यावरती सुईवरती घेणार आहोत. हे झाल्यानंतर आपण हा धागा आणि आपण 52 चेन करून घेणार आहोत. 2 3 4 5 6 7 8 9 10 असे आपण 52 चेन करून घेणार आहोत. तर इथे आपल्या 52 चेन करून तयार आहेत. तर याच्यामध्ये आपण 7 चेन सोडून देणार आहोत. म्हणजे 1 2 3 4 5 आणि 7व्या चेनमध्ये डबल क्रोशिया. 1 2 3 4 5 6 7 आणि 7व्या चेनमध्ये मी आता डबल क्रोशिया करते. धागा बाहेर काढला. हे सुईवरती आपले 3 धागे असले पाहिजेत. तर पहिल्या 2 धाग्यातून धागा बाहेर काढायचा. दुसरा अजून जे शेवटचे 2 आहेत त्याच्यामधून धागा बाहेर काढायचा. तर इथे बघा, हा असा पॅटर्न आपल्याला मिळून जाईल असा. आणि आता याच्यानंतर आपण 2 चेन सोडून देणार आहोत. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आता डबल क्रोशिया केला तो धरायचा नाही. त्याच्या पुढचा 1 आणि 2 आणि तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशिया. धागा बाहेर काढला 2 ह्याच्यातून, परत 2 ह्याच्यातून. हा बघा, असा पॅटर्न मिळून आपल्याला ह्याच्या पुढे. आणि आपण आता ह्याच्यानंतर 2 चेन बनवणार. 1 आणि 2. परत सुईवर धागा घेणार आणि जिथे आपण एक डबल क्रोशिया बनवला त्याच लूपमध्ये अजून एकदा एक डबल क्रोशिया बनवायचा. धागा बाहेर काढला, 2 ह्याच्यातून बाहेर काढला, अजून 2 ह्याच्यातून. आता इथे बघा, हा आपल्याला व्ही आकार दिसतोय. व्ही सारखा असा आकार आपल्याला मिळाला पाहिजे. तर ह्याच्यानंतर अजून आपण 2 चेन सोडून देऊन त्याच्यामध्ये एक डबल क्रोशिया करणार आहोत. 2 चेन सोडल्या, डबल क्रोशिया. पहिल्या ह्याच्यातून धागा बाहेर, दुसऱ्या ह्याच्यातून, परत नेक्स्ट 2 चेन आणि त्याच लूपमध्ये अजून एक डबल क्रोशिया. अजून आपल्याला एक व्ही आकार मिळाला. परत नेक्स्ट 2 स्किप करायच्या, 2 चेन स्किप, दुसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशिया. 1 2 2 चेन, त्याच लूपमध्ये अजून एक डबल क्रोशिया. तर हा आपला पॅटर्न असा आहे. 2 चेन स्किप, 1 डबल क्रोशिया, 2 चेन आणि परत त्याच चेनमध्ये एक डबल क्रोशिया, परत 2 चेन स्किप करून हा असा पॅटर्न करायचा आहे. तर मी असा करून हा पूर्ण करून घेते. तर इथे आपलं हे बनवून तयार आहे. तर परत आपण 4 चेन करू, 3 चेन करणार. 3 चेन झाले की हा जो व्ही आकार आहे हा जो आकार आहे आपण याच्यामध्ये 4 डबल क्रोशिया करून घेऊ. 2 1 2 3 आणि हे जे आपण फर्स्ट चेन केली होती तो पण एक डबल क्रोशिया. तर इथे आपले 4 पॅटर्न झालेले आहेत. आणि हा जो गॅप आहे त्याच्या बाजूचा त्याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच करून घेऊ. परत डबल क्रोशिया त्याच्या साईडच्या व्ही आकारामध्ये.
एकाला 2 सॉरी 3 4 डबल क्रोशा झाले. त्याच्यामध्ये साईडच्या ह्याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच करून घेऊ. तर असं करून आपण हे पूर्ण तयार करून घेऊया. 4 डबल क्रोशा त्याच्या साईडच्या ह्याच्यामध्ये स्लिप स्टिच असं करून आपण हे कंप्लीट करून घेऊ. सो इथे आपलं हे असं करून तयार आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये 4 स्टिचेस, 4 डबल क्रोशा हे बघा. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच म्हणजे एवढंच जाडी ठेवून त्याला शेप देऊ शकता. हे बघा हा अशा प्रकारे. पण मला हा एवढा नको, मला ह्याच्यापेक्षा करीब ह्या साईजचा पाहिजे मला हा. तुम्हाला बघा तुम्हाला कसं आवडते, हा एवढ्या साईजचा आवडते की एवढ्या साईजचं, त्यानुसार तुम्ही हे करू शकता. तर आता आपण बनवणार आहोत एवढ्या साईजचा. जर तुम्हाला एवढ्या साईजचा पाहिजे असेल तर जी मी मेथड सांगितली ती फॉलो करा. आणि जर ह्याच्यापेक्षा मोठा पाहिजे असेल तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. तीन चेन, पुढच्या स्टिचमध्ये 1 डबल क्रोशिया, 1 ज्या पुढच्या स्टिचमध्ये अजून 1 डबल क्रोशिया, ज्या पुढच्या स्टिचमध्ये अजून 1 डबल क्रोशिया, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये अजून 1 डबल क्रोशिया. आणि आता आपण हे इथं करून घेतलं आहे. तर आपण हे जॉईंट कुठे करणार, हा जो गॅप दिसतोय जिथे आपण मगाशी जॉईंट केलं होतं तिथेच आपण हे जॉईंट करणार आहोत. सो इकडे बघा अशी एक पाकळी आपली तयार झाली. तर परत एक जिथे मगाशी आपण जॉईंट केलं होतं ते. तर हे बघा असं करून आपण सगळं कंप्लीट करून घेणार. सो इथे माझं कंप्लीट झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त ह्याला कव आलेला आहे. तो पाकळ्यांचा एक असतो ना तसं हे बघा. तर आपण आता जास्तीचा धागा सोडू, असं एवढं असं सोडू आणि कट. तर आपण हा जो एक्स्ट्रा धागा सोडला तो आपण सुईमध्ये घेतलेला आहे. तर आपण सर्वात अगोदर हा जो खालचा बेस आहे, हा वाला जो गॅप दिसतो तोच फोल्ड करायचा, वरच्याला हात लावायचा नाही. तर असं आपण एकावर एक फोल्ड करून घेऊ. तर इथे आपला फ्लावर आहे, हा असा पकडायचा आणि फर्स्ट आपण हा जो एंड आपला हा एंड झालेला आहे इथे पण स्लिप स्टिच आपलं शिवून घेऊ. तर इथे आपला शिवून झालेला आहे. तर नेक्स्ट आपण खालच्याला त्या फुलासोबत जॉईंट करून घेऊयात. एकदम हलक्या हाताने करायचं, ओळखाला चांगलं ओढून घ्यायचं, कारण एकही पाकळी सुटली नाही पाहिजे. तर आपण इथून धागा टाकून पलीकडच्या बाजूने काढणार आहोत. तर हे बघा मी हा धागा इन्सर्ट केला, काहीच नाही दिसत आहे. लुक किती मस्त आलाय, वाव. तर इथे आपण याला टाईट करून घेऊ. नेक्स्ट पार्टमध्ये हे बघा